प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांचा शिवसेनेत प्रवेश होणार। बच्चू कडू यांना शिवसेनेकडून विधान परिषदेची उमेदवारी मिळणार। शिंदेच्या ऐतिहासिक बंडात साथ दिल्यानं पुनर्वसन। राष्ट्रवादीकडून जिशान सिद्दीकी यांना विधान परिषदेवर संधी। अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी उमेदवारी जाहीर। ठाकरेंच्या शिवसेनेकडून विधान परिषदेसाठी अंबादास दानवे यांना उमेदवारी। आदित्य ठाकरे यांच्याकडून अधिकृतपणे घोषणा। थोड्याच वेळात अंबादास दानवे अर्ज भरणार। विधान परिषदेसाठी भाजप अतिरिक्त 6वा उमेदवार देण्याच्या तयारीत। मवियातील नाराजीचा भाजप फायदा घेण्याच्या तयारीत। ठाकरे उमेदवार नसल्यानं मवियामध्ये नाराजीचा सूर। नागपुरात संघ मुख्यालयासह स्मृती मंदिरात रेडिएशनची धमकी। डीएसएस नावानं पोलीस आयुक्तांना निनावी पत्र। अनेक स्वयंसेवक बाधित होतील अशी धमकी। मुंबईच्या मानखुर्दमध्ये उड्डाणपुलाच्या कामादरम्यान क्रेन पडून पोलिसाचा मृत्यू। 16 तासांहून अधिक काळ सयन पनवेल मार्गावर वाहतूक कोंडी। पालिकेच्या ठेकेदाराविरोधात निष्काळजीपणाचा गुन्हा। कोल्हापुरातील शिरोली पुलाची इथल्या मुलींवरील अत्याचार प्रकरणाला वेगळं वळण। बजरंग दलाचे निलेश शिंदे यांना अज्ञातांकडून जीवे मारण्याची धमकी। प्रकरणात लक्ष घातल्यास महागात पडेल असा दिला इशारा। बोंधू अशोक खरातला 8व्या गुन्ह्याप्रकरणी आज कोर्टात हजर केलं जाणार। खराच्या पोलीस कोठडीसाठी एसआयटी जोरदार युक्तिवाद करणार। नवी मुंबईमध्ये टमटम नावाच्या भोंदू बाबाकडून महिलेची फसवणूक। पूजा विधीच्या नावाखाली 2 लाखांना गंडा। पोलिसांकडून दोघांना अटक। अकोल्यातील भोंदू चंदनशेष बाबाचा व्हिडिओ व्हायरल। दर सोमवारी भरणाऱ्या दरबारात भक्तांची गर्दी। पोलिसांकडून कारवाईचा इशारा। वर्ध्यामध्ये वाढत्या तापमानामुळे ट्रान्सफॉर्मरला आग। अतिदाबामुळे डीपीनं पेट घेतल्याची शक्यता। सुदैवानं मोठा अनर्थ टळला। नाशिकच्या नांदूर मध्यमेश्वरमध्ये परदेशी पाहुण्यांचं आगमन। रोहित या पक्ष्यांच्या थव्यामुळे जलाशयावर गुलाबी रंगाची उधळण।